आता महत्त्वाची बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातल्या बालाघाटच्या कुशीमध्ये वसलेल्या कपिलधार वाडी गावात सध्या माळीण दुर्घटनेसारखं संकट उभं राहिलंय। अतिवृष्टीमुळे डोंगर खचायला सुरुवात झाली आहे। अनेक घरांना आणि जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला मोठाले तडे गेले। गावामध्ये येणाऱ्या रस्त्यालाही भेगा पडलेल्या आहेत। गेल्या 5 वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी करूनही शासनानं दुर्लक्ष केले। त्यामुळे वाडीतील जवळपास 500 लोक जीव मुठीत घेऊन जगतात। साहेब आमचा जीव तर जाणार नाही ना अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। घराला तडे गेल्याचा प्रकार लक्षात येताच कपिलधार वाडीचे नागरिक रोज रात्री कपिलधार इथल्या मंदिरामध्ये आश्रय घेत आहेत। दरम्यान या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। 30 जुलै 2014 पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील माळींची घटना। ही घटना आजही आठवली तर अंगावर शहारे येते। तब्बल 300 लोकांचा या घटनेत बळी गेला होता। आता याच घटनेचं पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे ती बीड जिल्ह्यातील कपिलधारा गावात, आणि या गावातच मी आहे। हे भेगा तुम्ही बघू शकतात। काल छोटीशी भेग होती, आज सकाळपासून ही भेग वाढली आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कारण या गावकऱ्यांना भीती आहे की माळींसारखी घटना पुन्हा आपल्या गावात घडू शकते, आणि या गावकऱ्यांनी अक्षरशः आता ही वसाहतच म्हणजे गावच खाली करायला सुरुवात केली। या इकडे या। काय नाव तुमचं? सकाराम दळवे। दळवी साहेब, मला सांगा काय घडतंय गावात? असं काय भेगे पडलाय घरावर? झाल्यापासून इथं गावात घरात कोणाला सध्या थांबवटाना। आज 3रा दिवस आहे कपिलधारा जाऊन तिकडे थांबतो। घरदार सोडून इथं भीती वाटते, घरा शिरायचीच भीती वाटते। घराला पण असलंच झालंय। त्याच्यामुळे इथं राहायची आमची सोयच नाही। कशामुळे झालंय हे उगाच झालंय। जास्त पाऊस लागला, काय पाऊस जास्त झाल्यामुळे खचायला लागला। बरं, हे तुमचं गाव पूर्ण आजूबाजूनं डोंगर किती लोकसंख्या गावची? इथं 400-450 लोकसंख्या आमची सर। काय पहिले कधी सुरू झालंय नेमकं? हे 31 तारखेपासून चालू झालंय बघा। 30 तारखेला पहिले हे समोर घर आहे, त्या घराला तडे गेले। त्यांनी तात्काळ लगेच घर खाली केलं। त्याच्यानंतर वाढत आज 2 तारीख, आज तर ही स्थिती बघा काय आहे ती। बरं, एकाच घराला नाही तर अशा अर्ध्या गावाला येडा आलाय। सगळ्या भिंतीला तडे जायला चालू झालेत। असं खाली भुई सपाटला जरी दिसलं तरी तडे गेलेले। तिथं रस्त्याला तर जवळजवळ एक अर्धा 1 किलोमीटर सगळे तडेच दिसणार तुम्हाला। बरोबर, आता कुणी आलं की अधिकारी अधिकारी तर येऊन गेले तिथं। बरोबर, तुमचं म्हणणं काय आहे गावकऱ्यांचं? आता आमच्या गावकऱ्याचं म्हणणं असं की स्थलांतराचं पुनर्वसन करा म्हणून सांगितलेलं त्यांना। निवेदन शेतीबाड्या कुठं तुमच्या सगळ्या? शेतीबाड्या इथं काय आहे का, काय घाटावर आहेत वरी। ही सगळी परिस्थिती आहे। थोडं गावात चक्कर मारूया, कुठे कुठे काय परिस्थिती आणि लोकांच्या काय सगळ्या भावना आहेत थोडंसं जाणून घेऊया। काही लोक आहेत। तुम्हीच आहे का? कुठे गेले बाई माणसं? या इकडं, डायरेक्ट केला बघा ते लाईव्ह दाखवता काय झालंय? हा, का बरं काय झालंय? तिकडची साईड दिसायला लागली। आता काय करावं, हे घर काय साधं नाही हो। लय कष्ट करून घरदार बांधले। आज आमचे नातरुंड पत्रुंड घेऊन बाहेर निघायचा टाइम आला बघा। हे हो, या पावसामुळे झालं। आता ह्याला आम्हाला काहीतरी उपाय दाखव हो। आता काय राहायसारखंच नाही। कधी पाहिलं हे? सुरुवातीला कधी झालं? 3रा दिवस आहे आज। परवा 2 वाजल्याच्या पुढे झालंय बघा हे। 3रा दिवस आहे। थोडं होता, आज लय झुकले। आता हे काय आम्ही आता बाहेर निघायला लागलो बघा। कुठं आता नुसते अशा रोडवर राहायचा टाइम आला आता बसायचा। रात्री कुठं जाता मग झोप? रात्री मंदिरात गेलो। हो, रात्री मंदिरात गेलो तर असतं म्हणते गुरं बी बांधू नका, तिकडच जायचे आज। आता गुरं सुद्धा घेऊन जावं लागणार आम्हाला। लय मोठ्या मशीद माझे। या लोकांची हे बघा, हे सगळी फरशी घराची फरशी फुटली, हे तळा गेलाय। घरची घरं आता ही सगळी भेगा पडायला लागली, आणि यामुळे या सगळे गावकरी आता चिंतेत आहे। परिस्थिती एवढी वाईट झाली की लोक आता घर सोडून रात्री मंदिरात मुक्काम करतायत। या लोकांची मागणी आहे की त्यांचं स्थलांतर करावं, पुन्हा अशी काही मोठी दुर्घटना घडू नये, आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। काय आणखी गावात परिस्थिती पाहूया आपण। काय करू लागले? हे सामान काढतो थोडं। घर तर पडणारच आहे आता, 1-2 दिवसात जाते हे घर। कस काय? पूर्णच गेलंय घर, काही राहिलंच नाही त्यात। अचानक कसं? हे पावसामुळे झालंय। कुठं यार हे भेगा, हे सगळं त्याच्यामुळे झालंय का? हा, सगळं घरच पडले। कोण कोण राहतं घरात 7 माणसं। 5 मोठाले, बारकाले छोटे। सगळंच पडलं काय? सगळंच पडलंय। आता कुठं जाणार राहायला? आता सध्या तर जागा नाही। बघू, सगळे देतो म्हणले, मग आता बघू ते काय म्हणतात आणि प्रोसिजर काय चालू आहे। पूर्ण एकदा पूर्ण घरच बाई हे झालं ना, उद्ध्वस्त सगळं। हा,
हे तुम्हाला दाखवतो थोडस. हे डोंगरामध्ये घर आहे पूर्ण. हे म्हणजे हे गाव वसलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे बघा, हे भेगा पडले आहे. माझ्या पायाखाली पाय बी ठेवतोय तर हे सगळं माती खाली जाते आणि प्रशासनाने या गावकऱ्यांना आता स्थलांतर करण्यासाठी हालचाली केल्या आहेत. काही सूचना देखील दिल्या आहे. हे बघा, सगळी भेग पडली. ही भिंत कधीही पडू शकते आणि त्यामुळेच हे गावकरी आता घर सोडून घरं खाली करतात. भीतीचं वातावरण आहे, पण त्यांची मागणी आहे की त्यांना स्थलांतरित कुठेतरी करावं. कारण आता घर उद्ध्वस्त होतोय, घरामध्ये राहण्याची सारखी परिस्थिती नाही. मग आता जावं कुठे असा प्रश्न या गावकऱ्यांसमोर आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण परिस्थिती भयंकर आहे. गावकरी आहे इथे काही, त्यांच्याशी पण चर्चा करूया. या इकडं. काय झालंय आतमध्ये पण? हे बघा, हे पूर्ण घर हे पूर्णपणे हे झालेलं आहे सगळं. हे बघा, राहण्यासारखी तर परिस्थितीच नाही राहिलेली. आतमध्ये पूर्ण सगळं स्लॅबचं सगळं हे झालेलं आहे. ही सगळी परिस्थिती आहे. परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे. पूर्ण गावाचीच परिस्थिती बिकट झाली. इथून 1 किलोमीटर पर्यंत पूर्ण रोड खाचलेला आहे, पूर्ण भेगळा पडलेले आहेत. नंतर समोर बी तसंच झालेलं आहे आणि पूर्ण घराच्या पाठीमागून भीतीला याला सर्व ठिकाणी हे झालेले. काय झालं हे का पूर्ण बंगाडे पडले. हे बघा, हा, डबले पूर्ण खाली घर आहे. आज हे पूर्ण जागा ही घराची मधूनच भिंत पूर्णपणे, फरशी टाकलेली, फरशी पण हे बघा. पूर्ण चाललेली. ही पूर्ण घराची भीतच मधूनच तिला भेग पडली आहे आणि ही भिंत कधीही कोसळू शकते. गरज नाही तर या फरशा पण आता ह्या उखडतायत आणि त्या खाली जात आहेत. त्यामुळे आता ह्या घरांमध्ये राहणं शक्यच नाहीये. त्यामुळे ते लोक घरं खाली करतायत. पूर्ण गावाची झालेली ही जी परिस्थिती पूर्ण गावाची झाली. हा, 1 किलोमीटर पर्यंत रस्त्याचे पूर्ण ही झालेली. मग आता काय मागणी आहे? काय म्हणतोय की प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचं स्थलांतर तात्पुरतं कपिलदार देवस्थानच्या ठिकाणी केलेलं आहे. आम्हाला एवढीच आहे की अपेक्षा आहे की कुठंतरी त्यांनी हे करणे किंवा कुठंतरी प्रॉपर जागा देणे हे करणे, शासनाने ते नियोजन करून देणे. किती लोकसंख्या गावची? इथं जवळपास 500च्या पुढे 600 पर्यंत बारीक मोठे सगळे येत आहेत. पण आता हे अचानकच हे कधी काही होऊ शकतं. मग आता लोक काय गॅरंटीच नाही. मग काय तुम्ही झोपता कुठे, राहता कुठे? काय कपिलदार मध्ये दिले तात्पुरते देवस्थानच्या ठिकाणी जातोय आम्ही, राहतोय तिथं. किती दिवस काढणार? पोरांची शाळा बिळा काय पूर्ण बंद आहे सगळं. कुठलं बांधणे येत नाही, कुठं काय नाही, शाळा बंद आहे, सगळं बंद आहे मुलांच्या. ही सगळी परिस्थिती आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी माहिती दिली. माझ्यासोबत आमचे बीडचे प्रतिनिधी आहे. काय जिल्हाधिकारी काय म्हटले, कोण म्हटलं काय? जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये जे अप्पर जिल्हा अधिकारी आहेत या गावाला भेट दिली त्यांनी आणि गावात पाहणी देखील केली आणि या गावातील जे लोक आहेत यांचा जे पुनर्वसनाचा जो विचार आहे तो जिल्हाधिकारी करू म्हटले परिस्थिती बघून. आणि सध्या तात्पुरतं हे जे लोक आहेत या गावातले यांचं जे राहण्याचं जे ठिकाण आहे कपिलधारा या ठिकाणी या लोकांची व्यवस्था केली आहे. पण अजून पूर्ण निर्णय झाला नाही. ही वाईट परिस्थिती सगळी गावकऱ्यांचं. अख्खं गाव आता पूर्ण खाली व्हायला सुरुवात झालाय. गावात अचानक पद्धतीने घरांना भेगा पडतायत, रस्त्यांना भेगा पडतायत, शाळांना भेगा पडतायत. त्यामुळे आता हे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिवसा इथं राहतात, रात्री बाजूच्या गावात मुक्कामी राहतात, कोणी मंदिरात राहतं, कोणी ओळखी पाळखीच्या बाजूच्या गावात राहतात. पण हे किती दिवस काढणार? त्यामुळे ह्या लोकांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. आणि स्थलांतराचा मुद्दा आहे. किती मला 5 वर्षापासून मला कळलं की तुम्ही 5 वर्षापासून मागणी करता ना? 2023 पासून मागणी आमची पुनर्वसनची चालूच आहे. आता त्या अजून पण आज बी निवेदन दिले. म्हणजे 5 वर्षापूर्वी मागणी केली, भेगा पडेपर्यंत अजून काय नाही, तवर तर अजून तर काय ठोक पाऊल उचललं नाही. मागणी आमची तेव्हापासून आहे, 2023 पासून मागणी आहे बघा जास्त. तेव्हापासून तर अजून तर काय निर्णय नाही त्याच्यावर ठाम. आणि ते म्हणतात ना सरकारी काम 6 महिने थांब, पण हे 5 वर्ष थांबले तरी अजून पुनर्वसन नाही. आता गावाला भेगा पडतात, घराला भेगा पडतात. मोठी दुर्घटना होण्यापेक्षा किंवा होण्याच्या आधी तरी हे प्रशासन या सगळ्या गोष्टी मार्ग लावेल आणि या लोकांचा प्रश्न सोडेल का हे पाहणं महत्वाचं. काय तासात फरक दिसतो. जी छोटी भेग असेल, ड्रेस असेल, एका तासाने बघितलं तर अर्धा इंचानी किंवा पाऊण इंचानी वाढतच चालेल. तुम्ही घड्याच्या काट्यावर सगळं जगताय. तुम्ही बघा, तुम्ही बी आता टायमिंग लावा, 1 तासाने तुम्हाला इथं चिर जास्तच दिसणार. भयंकर आहे सगळं. जागा सुटत चालली. आता हे सगळ्या बाबत आता जिल्हाधिकारी असतील किंवा स्थानिक प्रशासनात काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र या गावात लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि माळीम सारखी पुन्हा पुनरावृत्ती नाही हे प्रशासनाने बघितलं पाहिजे.
एवढीच एक अपेक्षा. मोहसिन शेख, NDTV, बीड.